इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणे अगदी थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी त्यांनी रत्नागिरी शहरामध्ये मोठी प्रचार रॅली काढली। महत्त्वाचं म्हणजे राणेंच्या प्रचारात उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत दोघेही सहभागी झाले। आमच्यात कुठलेही मतभेद नाही तसं किरण सामंत यांनी म्हटलंय। महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणं आमचं कर्तव्य आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी उदय सामंत यांनी दिलेली आहे। उदय सामंत माझ्यासोबत आहेत। सर, नेत्यांचं मनोमिलन झालेलं आहे, फॉर्म भरायला तुम्ही अगदी आलेला आहात, शेखर निकम सर देखील आहेत, प्रतिक्रिया काय असणार आता? नाही, मला असं वाटतं की आमच्यासोबत जे कार्यकर्ते काम करतात हे कुटुंब म्हणून काम करतात। मी असेल, शेखर सरांनी असेल किंवा भैयाने घेतलेला निर्णय हा आम्ही कुटुंब म्हणून घेत असतो। त्याच्यामुळं पचनी पडायला थोडा वेळ लागेल, परंतु राणेसाहेबांच्या प्रचारामध्ये कालपासूनच आम्ही सक्रिय झालेलो आहोत आणि 400 पार करून नरेंद्र मोदी साहेबांना जे पंतप्रधान करायचं आहे त्याच्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग ही जागा नक्की असेल याची पूर्ण खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला। लीड्स बद्दल बोललं जातं, कितीचं लीड फार मिळणार? मोठ्या फरकानं राणेसाहेब लोकसभेमध्ये जातील याची पूर्ण खात्री आहे। निकम सरांना मी जरा बोलतो। सर, कितपत यश मिळणार आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये? आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत सर आणि भैया असतील, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातून जे आमचे रत्नागिरी आणि चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ आहेत दोन्हीमधून जास्तीत जास्त लीड देण्याचा प्रयत्न करणार। किरण सामंत आहेत। भैया, तुमचं म्हणजे खूप नाव मागच्या काही दिवसांमध्ये चर्चेत राहिलं, म्हणजे तुम्ही किंग मेकर होतात आणि त्यानंतर किंग मेकर मैदानात उतरतोय अशी चर्चा सुरू झाली, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आला, तुमची नाराजी दूर झाली आहे का? समाधानी आहात का? कालच मी स्वतः स्पष्ट केलं की मी माघार घेत आहे म्हणून, आणि मी सक्रिय झालो आहे प्रचारात। भैयांचा कार्यकर्त्यांना आदेश काय असणार आहे? कारण कार्यकर्त्याची उत्सुकता काम जोरात काम करून नारायण राणे साहेबांना निवडून आणणार। एक शेवटचा प्रश्न फक्त घेतो। विधान परिषदेची ऑफर तुम्हाला आहे असं बोललं जातं, तुम्ही विधान परिषदेची ऑफर स्वीकाराल का? भैयांना काय आवडेल? आश्वासनावरती मी माघार घेतलेली नाही, मी निवडणूक सोपी होण्याकरता माघार घेतली। सो इंटरेस्टिंग आहे, या निवडणुकीमध्ये खरंच खूप मजा येणार आहे, हे मात्र नक्की आहे। कॅमेरामॅन महबूब शेख सह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।